त्याचबरोबर वैमानिक हा निरभ्र आकाशात तयार होत नाही, तर तो ढगाळ वातावरणामध्ये होतो. म्हणजे तिथं आव्हानं पाहिजेत, तिथं चॅलेंजेस पाहिजेत, तिथं अडचणी पाहिजेत आणि चांगला नावाडी होण्यासाठी सुद्धा आव्हानं गरजेचे आहेत. आपल्या जीवनामध्ये सुद्धा सर्व पालकांना, ग्रामस्थांना, सर्व विद्यार्थ्यांनाच हे सांगणं आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा जर अडचणी आल्या नाही तर समजायचा आपला मार्ग कुठेतरी चुकतो आहे. आणि ज्या दिवशी आपल्याला अडचण येणार नाही त्या दिवशी समजायचा आपला दिवस वायाला गेला. अडचणीकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं अशी एक विनंती या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्वांना करतो. पुनश्च एकदा या आजच्या खूप म्हणजे प्रेरणादायी म्हणजे असा कार्यक्रम मी आजपर्यंत कधी पाहिलेला नाही. प्रभात फेरीपासून या बक्षीस वितरणापर्यंत बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे. पुनश्च एकदा आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.